तर पिंपरी चिंचवडमधील तब्बल 2800 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। शहरातील विविध शाळा, समाज मंदिरांमध्ये ते स्थलांतरित आहेत, त्यांची सोय करण्यात आली आहे। शितोळे नगर, जुनी सांगवी, नवी सांगवी, एकता नगरमध्ये पाणी साचलंय। तर पुराचं पाणी या वस्त्यांमध्ये घुसलं होतं आणि त्यानंतर त्यांची सोय ही शाळांमध्ये करण्यात आली। अनेक ठिकाणी पुराचं पाणी वस्त्यांमध्ये शिरल्यानं ही सोय करावी लागली होती। 250 ते 300 लोकांना आपण दिलेलं आहे। त्या ठिकाणी 200 जवळजवळ नागरिकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। काही मधुबन कॉलनी वगैरे या परिसरातले पण लोकांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे आणि रात्रीतूनही काही इमर्जन्सी लागली तर बोट वगैरे सगळ्या सुविधा त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून ठेवलेलं आहे। प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे। सर्व नागरिकही त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी सहकार्य आपल्याला करत आहेत। सर, सगळं आम्ही राहतो इथं, पण सगळं चिंता आमच्या घराकडेच आहे। आमचे आहे कोली पत्रायचे कधी वाहून जातील काय सांगता येत नाही आणि आम्ही जसं ते पाणी आलं तसं आम्ही इकडे पळून आले। आम्ही शाळा म्हणजे मोजके लोकांनी शाळा शिकलोय किंवा नाही का, सगळे डॉक्युमेंट वगैरे आमचे तिथंच आहेत। ते कधी वाहून जातील काय सांगता येत नाही, पण काय आहे, जीवापेक्षा महत्त्वाचं काही नाही। त्यामुळे आम्ही 6 वाजता जसं आम्हाला कळलं तसं आम्ही इकडे आलो। काय प्रार्थना करताय देवाकडे या सगळ्या परिस्थितीत? देवाकडे हेच प्रार्थना करतो की लवकर लवकर हे सगळं चांगलं व्हावं आणि सगळं सुखरूप घरी जावं सगळ्यांना। नमस्कार, मी शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका। आपल्या रात्रीपासूनची जी पाऊसची परिस्थिती आहे आणि रेड अलर्ट जे IMDच्या मार्फत घोषित करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये घाट एरियाजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे धरणाचं जे आपला लेवल आहे जवळपास 75% 80% पर्यंत पावना, मुळशी आणि इतर धरण आपले पोहोचले। त्याच्यामुळे आपला कॅचमेंट एरियामध्ये तर त्यातून आपला नदीमध्ये विसर्ग ऑलरेडी सुरू आहेच, त्याचे पुढे इन ॲडव्हान्स प्रिकॉशनरी इव्हॅक्युएशन आपल्या सर्वांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। सर्वांना माझी अजून विनंती आहे, कृपया करून जर खूप क्रिटिकल तुम्हाला काम नसेल तर घराचे बाहेर कृपया करून पडू नका। पण जर तुम्ही नदी काठेवरचे घरामध्ये असतील तर त्या ठिकाणी आम्हाला प्री इव्हॅक्युएशन मध्ये मला मदत करा। तर पालघरमध्ये